हॅलो फ्रेंड्स, चला तर मग आपण आता ताकाविषयी माहिती जाणून घेऊया. 1. दही घुसळून पाणी घालून ताक बनविण्यात येते. ताक हे गरिबांचे स्वस्त औषध आहे. ताक आणि भाकरी हा त्यांचा साधा आहार शरीरातील अनेक दोष दूर करतो. 2. ताकापासून बनणारी कढी अत्यंत स्वादिष्ट व पाचक असते. उत्तर भारत व पंजाबमध्ये ताकात साखर घालून लस्सी बनवली जाते. लस्सी पित्त, दाह, तृषा व शरीरातील उष्णता यांचा नाश करते. उन्हाळ्यात लस्सी सरबताची गरज भागवते. 3. ज्यांना भूक लागत नसेल, अन्न पचत नसेल, आंबट ढेकर येत असतील आणि पोट फुगून ज्यांना फेकरे येत असेल व जीव घाबरा होत असेल त्यांच्यासाठी ताक अमृत समान आहे. दुसरा कोणताही आहार बंद करून जर रोज सुमारे 3 लिटर दुधाचे ताक करून प्याले तर शरीराची शक्ती टिकून राहते व दैनिक कामकाजही करता येते. 4. ताक शरीरात गेल्यानंतर ते महासोत्रावर जठर, ग्रहणी व आतडी परिणाम करते. त्यामुळे पचनव्यवस्था सुधारण्यास मदत होते आणि शरीरातील आंतरिक विषारी घटक नष्ट होतात. ताकाने हृदय मजबूत बनते, रक्त शुद्ध होते व विशेषतः ग्रहणीची क्रिया अधिक व्यवस्थित बनते. 5. ताकातील शीतलता देणारा तुरट व मधुर रस पित्त प्रकोप शांत करून शरीर प्रकृती मूळ स्वाभाविक स्थितीत आणते. यामुळेच कावीळ व पांडुरोगासारख्या रोगामध्ये होणाऱ्या वेदनांमध्ये ताक अत्यंत उपयुक्त असते. 6. ताक पिणाऱ्याला वृद्धावस्था उशिरा येते. चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाहीत आणि पडल्यास त्या ताका सेवकाने दूर होऊ शकतात. 7. ताकाचा महत्त्वाचा गुण म्हणजे आम दोष दूर करणे हा आहे. आपण जो आहार घेतो त्यातून पोषणासाठी लागणारा रस सुटा न होता तसाच पडून राहतो, त्याला आम असे म्हणतात. यामुळे अनेक व्याधी निर्माण होतात. हे दोष दूर करण्यासाठी ताक अत्यंत उपयोगी ठरते. 8. लोणी काढलेले ताक सकाळी संध्याकाळी भोजनानंतर साधारणतः 1 ग्लास सतत 5 ते 7 दिवस घ्यावे. 9. ताक मधुर, आंबट, तुरट, उष्णवीर्ययुक्त, लघु, वृक्ष, अग्निदीपक, मधुर, विपाकयुक्त तसेच विष, सूज, अतिसार, ग्रहणी, पांडुरोग, अर्श, पळ, प्लीहारोग, गुल्म, अरोचक, विषमज्वर, तृषा, लाळेचा स्राव, शूळ, मेद, कफ आणि वायुनाशक असते. 10. गाईच्या दुधाचे ताजे ताक प्याल्याने रक्तवाहिन्यांमधील रक्त शुद्ध होते व ते रस, बळ व पुष्टीकारक असते. तसेच त्याने शरीराचा वर्ण उजळतो, प्रसन्नता प्राप्त होते व वात आणि कफाच्या अनेक व्याधी दूर होतात. 11. ताकात चित्रकमुळाचे चूर्ण घालून प्याले असता पांडुरोगावर अत्यंत फायदेशीर ठरते. ताज्या ताकात चित्रकामुळाच्या सालीचे चूर्ण घालून दीर्घकाळपर्यंत प्याल्याने अर्श या व्याधींमध्ये इतका फायदा होतो की अर्श ही व्याधी पुन्हा उद्भवत नाही. 12. ताकाने रोज चेहरा धुतल्याने तोंडावरचा काळेपणा, मुरुमाचे डाग आणि चिकटपणा दूर होतो व चेहरा तेजस्वी आणि आकर्षक बनतो. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद.